माझ्यासारख्याने बोलणं पण बरोबर नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तर राणे साहेबांनी त्याला जरा थोडं ज्ञान द्यावं. एकदम तुम्ही राजकारणात अशाच मुलांना आणता ज्यांना काय कसलंच ज्ञान नाही. आमच्या अलीने तलवारी घेतलेली नाही तर बजरंग बलीने तलवार घेतलेली नाही. उद्या होत्या त्या लहान पोरं काय बोलतात, कुठेतरी ऐकलेलं ते बोलतात. त्याने आपल्या एक वेळेचे जे जुने सहकारी आहेत नारायण राणे त्यांच्या सुपुत्राबद्दल नाव न घेता बोलला. त्याचा तुम्ही एकाच म्हणतात की देण्याची गरज नाही, पण तुम्ही नाव स्पष्टपणे घेतले. तुम्ही नाव घेऊन स्पष्ट बोलावं अशी विनंती आहे. काय त्याचं तुम्हाला विधान नाही, तो फार लहानच आहे. त्याच्या संबंधामध्ये मी काय बोलू, त्याच्याबद्दल मी माझ्यासारख्याने बोलणं पण बरोबर नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते. पण जे मला स्वतःला असं वाटतं राणे साहेबांनी त्याला जरा थोडं ज्ञान द्यावं. एकदम तुम्ही राजकारणात अशाच मुलांना आणता ज्यांना काय कसलंच ज्ञान नाही, त्यांना न कुठल्या धर्माचं ज्ञान नाही. त्याला हिंदू धर्म तरी कळतो का? अशा लोकांना कशासाठी आणता आणि काही बोलतात ते. कुठेतरी व्यसन आणावी. आणि त्या जर यांचं नाव घेऊन बोलत असतील होम मिनिस्टरचं आपल्या फडणवीसांचं, तर फडणवीस साहेबांना मी असं म्हणेन की त्याला जरा रोखा. आणि मधल्या काळात त्यांना रोखलंय असं मी ऐकलं. तुमचा आली तर आमचा बजरंग बली असं म्हणता येते. तुमचा आली तर आमचा बजरंग बली असं नितेश राणे आज उल्हासनगरमध्ये त्यांच्या आमच्या अलीने तलवारी घेतलेली नाही तर बजरंग बलीने तलवार घेतलेली नाही. काहीतरी त्याला अली काय माहिती आहे आणि त्याला बजरंग बली काय माहिती आहे. ती जाऊ दे होत्या. त्या लहान पोरं काय बोलतात, कुठेतरी ऐकलेलं ते बोलतात. त्याने त्याचं काही वाचन काही असा असलेला तो आहे. त्याला काय ती इकॉनॉमिक्सची डिग्री कशी मिळाली, काय मिळाली, त्याच्या संबंधात मी बोलणं बरं नाही. सर त्याने ते पोलिसांना धमकी देतात. ते असं म्हणतात की आम्ही सरकारमधनं जाणार नाही आणि तुमचे जे काही आहे ते आमच्याच हातात आहेत आणि तुम्हाला बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत. त्यांनी असं पोलिसांना धमकी दिली आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय लहान मुलगा आहे, ठीक आहे, परंतु डायरेक्ट पोलिसांना धमकी द्यायला. खरं म्हणजे पोलिसांना चॅलेंज आहे. पोलिसांनी अशा रीतीचं तिप्पाट लोकांचं गोष्ट ऐकली जाऊ नये. पोलीस काय उगाच नसतात. कमिशनर वगैरे त्यांना सर्व अधिकार दिलेले असतात. ते जर या पद्धतीनं कुणीतरी ते काय त्यांच्यावर या पद्धतीनं बोलत असेल तर त्यांनी सहन करू नये. त्याच्याबद्दल त्यांनी कायदेशीर कारवाई करावी. हे पोलिसांचा अपमान ते करतात ना. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी.